मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली। मीडियाची भीती वाटते म्हणून चेहरा प्रसन्न ठेवतो असं म्हणत अजित पवारांनी भाषणाला सुरुवात केली। यावेळी अजित पवारांनी तारा भवाळकरांच्या भाषणाचंही कौतुक केलंय। मंच राजकीय नसला तरी दादांनी एक दोन राजकीय चेंडू हे टाकलेच। बरं, यावेळी दादांनी हलक्यात घेऊ नका या शिंदेंच्या वाक्याची थोडी रिव्हिजनही केली। मशालीने हलक्यात घ्यायचं नाही की आणखी कुणी असा खोचक सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। हसत हसत त्याला शिंदेंनीही उत्तर दिलंय, हलक्यात घेऊ नका हे आपण 2.5 वर्षांपूर्वीच म्हटले असल्याचं शिंदेंनी मग उत्तर दिलं। हे सगळं करत असताना आम्हाला मी तर माझ्या मनाला सांगतोय, बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो, कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको। त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही। मला एक गोष्ट नेहमी जाणवते, हा मराठी माणूस महाराष्ट्राबाहेर पडला की समजूतदारपणे वागतो, हेही त्याचं कारण आहे। तो दिल्लीत आलाय त्याच्यावर समजूतदार झाला, एकदा का महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली की मग सुरूच आपलं। मन जोडण्याच्या स्वभावामुळे असेल त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनामध्ये वाद नाराजी नाट्य झालं नाही। मी आत्ताहीच त्यांना विचारत होतो की अक्का काही तराक्का काही झालं का, ते मला म्हणले मला तर कुठलं काही कानावर आलेलं नाहीये। अत्यंत चांगल्या वातावरणात हे संमेलन पार पडत आहे। आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका। आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही। आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही? म्हणजे अजितदादा मगाशी म्हणाले ते क्लोज कॅमेरा लावतात आणि आपलं चेहऱ्यावरचं ते समोर बसलेले तिकडे खांडेकर साहेब, म्हणजे ते नाही ते आणि मगाशी अजितदादा म्हणाले हलक्यात घेऊ नका, ते 2.5 वर्षापूर्वीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।